चलो चलो अच्छा चल अभ्यास करत राहा अभ्यास करत राहा अभ्यास करत राहा. चलो चला बंद करा आता. ठीक आहे 15 डिसेंबर ठीक आहे समजा समजा अभ्यास करत राहा घरी बसून थोडा कंटाळा येत होता. आता बाहेर तुम्हाला फिरायला भेटतं थोडं शाळेला वगैरे जायला भेटते पण मास्क वापरा सर्व ठिकाणी शाळेत क्लासेस मध्ये सर्व ठिकाणी मास्क वापरा. मास्कचा बेनिफिट खूप जास्त आहे. हलगर्जीपणा करू नका मास्कच्या ह्याच्यात 100% टाइम मास्क वापरा. शाळेत जाताना इकडे काय करायची वर गाठ बांधायची मास्कची कानात घालायचा मास्क घ्यायचा नाही गाठ बांधायची. शाळेतून घरी आलं कीच गाठ सोडायची म्हणजे हँड कुठे पण टच होते हँड्स कुठे पण कशाला पण टच होते. हँड्स नाकाला आणि तोंडाला लागले नाही तर बस झाले बरोबर ना. घरातून बाहेर पडताना मास्कची गाठ मारायची वर खाली घरात आलं कीच काढायची एकदम सेफ राहणार काही प्रॉब्लेम येणार पण मास्क 100% यूज करायचा. मग हँड्स कुठल्या पण कुणाच्या पण मित्राच्या बुक्सला लावा नो प्रॉब्लेम. मग वर मास्क असला की इथं टचच होत नाही ना 100% यूज करा. चलो तो अभी क्या देखना है एकदम मस्त कन्सेप्ट बघायचा आता मिराज. एकदम मस्त कन्सेप्ट बघायचे आहे मिराज. खूप वेगवेगळ्या फिनॉमिनन्स आहेत त्यातला एक फिनॉमिनन आहे पेज नंबर 76 वर टॉपचा नंबर 1 चा क्वेश्चन मिराज. नंबर 2 चा क्वेश्चन शेकिंग ऑफ ऑब्जेक्ट्स ते आपण बघितलं का. नंबर 2 क्वेश्चन शेकिंग ऑफ ऑब्जेक्ट्स ते कसं होते ते आपण काल बघितलं. तर मिराज एकदम इंटरेस्टिंग आहे. मिराज कधी दिसतंय. मिराज म्हणजे मृगजळ मराठीत काय बोलते त्याला मृगजळ. मिराज कधी दिसते का आपल्याला. हा दिसते खूप वेळा दिसते. मिराज आपल्याला कधी दिसते का खूप वेळा दिसते मिराज. तुम्ही एकदम उन्हाळ्यामध्ये दिसते. उन्हाळ्यामध्ये समजा रोड असा आहे बघा मिराज तुम्ही बघितला असेल पण तुम्हाला माहिती नसेल ते मिराज आहे. असा रोड आहे खाली आहे आणि परत तिथं वर उंचावट आहे. तुमची कार इथं आहे कार आहे बाईक आहे सायकल आहे वॉकिंग करायला चालते काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे तुमची कार आहे कार मधून इकडे चालणार. ठीक आहे कार आहे सध्या आपल्याकडे कार मध्ये पेट्रोल घालण्यासाठी पैसे नाही पण आपण ऍझ्युम करू स्वप्न बघायला बरोबर ना. कार तशीच बसली माझी 8 महिने त्यात आपल्याला डिझेल घालण्यासाठी आपल्याकडे पैसे नाही पण आपण कधी तर घालू द्या आपले क्लास चालू झाले की त्यात घालू. आता आपण काय करू स्वप्न बघावं ऍझम्पशन. कार आहे कार इकडे अशी वरती झाली. ठीक आहे कार अशी इथे जाते. मग कार अशी वर जाताना इथं असं पाणी असल्यासारखं वाटतं बघा चमकल्यासारखं वाटते पाणी असल्यासारखं वाटतं. कार अशी वरती जाताना ह्या टेकावर किंवा इथे पण वाटते हळूहळू ते पुढे जाते. इथं चमकत असल्यासारखं वाटणार पाणी असल्यासारखं वाटणार असं कधी फील झालंय का. त्यालाच बोलतात मृगजळ. त्यालाच बोलतात काय मिराज. त्यालाच काय बोलतात मिराज. असं दिसलंय कधी कोणाला कमेंट मध्ये सांगा मला. तसं कार अशी जात असताना त्या रस्त्यावर असं पाणी असल्यासारखं दिसतंय. समर्स मध्ये दिसणार आता नाही दिसणार. विंटर मध्ये एखाद्या वेळी चुकून दिसू शकते कडक ऊन असलं तर. समर्स मध्ये पक्का दिसणार. दिसले का तुम्हाला लक्ष ठेवा. दिसलं नसलं तर लक्ष ठेवा. या समर मध्ये लक्ष ठेवा. दिसले खूप जणांना दिसले चांगली गोष्ट आहे. नाही दिसलं तरी समर मध्ये लक्ष ठेवा. दिसते रोडवर पाणी असल्यासारखं दिसते असं चमकल्यासारखं दिसते. कार अशी चालली तर समोर असं चमकल्यासारखं दिसते पाणी असल्यासारखं दिसते. त्याला बोलतात मिराज. कशामुळे मिराज तयार झालं चेक करा या समर मध्ये लिहून ठेवा काम चेक करा. दिसणार रस्ता पण असाच पाहिजे थोडा रस्ता असाच पाहिजे. थोडा इथं उंचवटा असला की एकदम छान दिसत. सरळ रोड पाहिजे आणि थोडासा उंचवटा एकदम थोडा असला तरी दिसणार. चलो कशामुळे दिसतंय ते आपण एकदम डिटेल मध्ये बघूया. ते आता काय करूया एकदम डिटेल मध्ये बघूया. बुक मध्ये एवढं डिटेल मध्ये दिलं नाही थोडं दिलंय त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. बुक मध्ये इतकं डिटेल मध्ये दिलं नाही थोडं दिलंय मग कळणार नाही बुक मध्ये वाचलात तर त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. मग ही अशी अर्थ आहे. ठीक आहे अशी अर्थ आहे म्हणजे जमीन आहे फ्लोअर आहे खालची जमीन आहे आणि एकदम समर मध्ये दिसते. मिराज कधी दिसते समर. मिराज कधी दिसते समर. मग इथं सन आहे आणि सन मुळे काय झालं एकदम तापलंय सगळं जमीन एकदम कडक तापली खालची जमीन तापली. मग सर्वात गरम काय असते उन्हाळ्यामध्ये
हवा गरम असती का जमीन जास्त गरम असते? तुम्ही हँड हवेत असा फिरवला तर हवा भासते तुमच्या हाताला, का हात तुमचा खाली सरफेसला लावला रस्त्यावर चिटकवला तर जास्त भाजणार? कधी जास्त भाजणार? रस्ता जास्त भाजते. जमिनीला पण लावून बघा, माती असली तर मातीला पण हात लावून बघा, माती जास्त भाजणार. फ्लोर जास्त गरम आहे, हवा कमी गरम आहे, हवा थंड असते, जमीन जास्त गरम आहे. फ्लोर इज ऍट दी हायेस्ट टेम्परेचर. टेम्परेचर कुणाचं जास्त आहे? फ्लोर समरमुळे सनमुळे जेवढी पण उष्णता आली ती हवेला जास्त ऍब्झॉर्ब करता येत नाही, पण जमिनीला फ्लोअरला खूप ऍब्झॉर्ब करता येते, म्हणून ते गरम होते. फ्लोअर इज ऍट दी हायेस्ट टेम्परेचर. इन समर फ्लोअर इज ऍट दी हायेस्ट टेम्परेचर. खूप टेम्परेचर आहे, मॅक्सिमम टेम्परेचर. मग काय होते? एअर which is near earth, which is near surface of the earth, that layer of air is very hot. जमिनीच्या लगतचा हवेचा जे भाग आहे, जमिनीच्या लगतचा हवेचा जो भाग आहे त्याचं टेम्परेचर याच्यापेक्षा थोडं कमी असते, हे गरम असते. जमिनीच्या लगत जे हवेचा भाग आहे ती सर्वात हॉट असते, कारण हे गरम त्याला भेटलं ना, गरम जमीन त्याला चिटकून आहे ना, त्या गरम जमिनीमुळे हे जवळचा हवा पण गरम होते. सनमुळे हे गरम होऊ शकत नाही जास्त, का सन पासून येणारे रेजला हे ऍब्झॉर्ब करू शकत नाही, पण जमिनी एकदा गरम झाली की जमिनीमुळे हे गरम व्हायला चालू होते. मग एअर layer of air which is near to the earth, which is near to the surface of the earth, that is very hot. हे सर्वात हॉटेस्ट एअर असणार. टेम्परेचर मॅक्स कुणाचं? एअरचं. इथे टेम्परेचर मॅक्सिमम असणार, राईट. मग वरच्या लेअरचं टेम्परेचर थोडं कमी होणार. याच्यापासून याला जास्त हीट भेटणार, याच्यापासून याला कशी कमी भेटणार थोडी. वरच्या लेअरचं टेम्परेचर आणखीन कमी, वरच्या लेअरचं टेम्परेचर आणखीन कमी, याच्यापेक्षा वरच्या लेअरचं टेम्परेचर आणखीन कमी. मग काय? as we go in upward direction, temperature decreases. कळते का? याचा मीनिंग काय? as we go in upward direction temperature decreases. हायेस्ट टेम्परेचर, कमी टेम्परेचर, लेस टेम्परेचर, लेस टेम्परेचर, लेस टेम्परेचर. वर जाताना टेम्परेचर लेस होते, वर जाताना टेम्परेचर लेस, कारण जमीन सर्वात तापलेली आहे, त्याच्या जवळचा लेअर सर्वात तापलेला, पण टेम्परेचर डिक्रीजेस. नंबर 1. नेक्स्ट काय होते? नेक्स्ट होते गोइंग इन अपवर्ड डायरेक्शन. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला एन पण लिहिते, म्यू पण लिहिते. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इन्क्रीजेस. टेम्परेचर कमी, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मोर. काल झालं ना आपल्याला, टेम्परेचर कमी, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मोर, टेम्परेचर जास्त, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स लेस. वर जाताना टेम्परेचर कमी, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मोर. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वरचा जास्त आहे, खालचा कमी आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स लेस, मोर. टेम्परेचर मोर, लेस. While going upward, temperature decreases and refractive index increases. Refractive index वाढते. ठीक आहे, सगळं मस्त आहे. आता गेम कसा होते बघा, गेम कसा होते बघा, एकदम इंटरेस्टिंग आहे. गेम कसा होते? समजा इथे काहीतरी झाड, ठीक आहे, हे लेअर आहेत आणि इथे काहीतरी झाड आहे, ठीक आहे. माझ्या झाडापासून इथून एक रे आला, झाडापासून इथून एक असा रे आला. ओके, वन रे कम्स फ्रॉम दिस ट्री. वन रे, सन पासून रेज आले, ऑल रेज आर गोइंग एव्हरीवेअर. वन रे गोज ऑन द ट्री अँड दॅट रे इज रिफ्लेक्टेड लाईक दिस. मग एक रे झाडापासून आला असा आला, ते काय झाडाचा नाही आहे, ते सन पासूनच आला, पण झाडावरून रिफ्लेक्ट झाला. वन रे कम्स फ्रॉम द ट्री. एक रे झाडापासून आला, त्याच्यावर कसं होते बघा, त्याचं बिहेवियर कसं आहे बघा. वन रे कम्स फ्रॉम द ट्री. मग इथं मी नॉर्मल ड्रॉ केला, तर याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त आहे, वरच्याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मोर आहे ना,
रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मोर. खालच्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय आहे? लेस आहे. या लेयरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स लेस आहे ना, टेम्परेचर जास्त आहे खाली, वर जाईल तसं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इन्क्रीजेस. मग हे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मोर आहे, याच्यापेक्षा हा लेस आहे, याच्यापेक्षा हा पण मोर आहे, याच्यापेक्षा हा लेस, याच्यापेक्षा हा लेस. या दोघांचे कंपॅरिझन चालू आहे. दिस रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज मोर, याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स लेस आहे. मग लेस रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असला तर काय होते? रे गोज अवे फ्रॉम द नॉर्मल. इफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज लेस, रे गोज अवे फ्रॉम द नॉर्मल. इफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज लेस, याच्यापेक्षा याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स लेस आहे, पण रे असा सरळ जात नाही, रे असा सरळ जात नाही, अवे जाणार. याच्यापेक्षा याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स लेस आहे, मग रे सरळ जात नाही, अवे फ्रॉम द नॉर्मल. मग परत पण असा सरळ येत नाही, आणखीन अवे फ्रॉम द नॉर्मल होणार. मग टर्न झाला, रे असा होता, वर टर्न झाला, वर टर्न झाला, असं कळाले का? रे काय झाला? वर टर्न झाला. रे असा होता, अवे फ्रॉम द नॉर्मल म्हणून टर्न झाला, अवे फ्रॉम द नॉर्मल म्हणून आणखी टर्न झाला. आणि एका ठिकाणी काय होते? एका ठिकाणी काय होते? रे असा रिफ्लेक्ट मारून वर जाते, रे असा इथं रिफ्लेक्ट मारणार आणि वर जाणार. एक पॉइंट असा येते की त्या ठिकाणी रे काय होते? रिफ्लेक्ट मारणार. थोडं वर करतो मी. एका ठिकाणी काय होते? रे इथं रिफ्लेक्ट मारणार आणि वर होणार. म्हणजे का रिफ्लेक्ट मारणार ते आपल्याला आणखी झालं नाही आहे 10th मध्ये, ते 11th मध्ये आहे. त्याला बोलते टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. पण असं होतंय, रे एवढं तर कळते का बघा, रे इथं असा होता, थोडा बेंड इकडे झाला, परत थोडा बेंड झाला, आणि एका ठिकाणी मग टर्नच मारते पूर्ण, एका ठिकाणी टर्नच मारते. दिस इज कॉल्ड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. दिस इज कॉल्ड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन मुळे काय होते? डायमंड, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन मुळे काय होते? डायमंड स्पार्कल होते. डायमंड चमकते कशामुळे? डायमंड चमकतो कशामुळे? याच्यामुळे, रिफ्लेक्शन मुळे. मग हे आपल्याला आहे 11th ला, पण आता काही दिलं नाही बुक मध्ये. मोठा हे आहे, फिनॉमिनन आहे, आता काय सांगता येणार नाही. आहे तुम्हाला एकदा बघू द्या. आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आहे, नंतर आहे ते, हे चॅप्टरच्या एंडला आहे, बघू द्या. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन चॅप्टरच्या शेवटी आहे, त्यानंतर मी सांगतो काय ते. मग रे काय होते? असं झाला, थोडा टर्न झाला, अजून थोडा टर्न होते, मग इथं रिफ्लेक्ट होते. मग रिफ्लेक्ट झाला आणि समजा तुम्ही इथं थांबला की तुमच्या डोळ्यात घुसला रे, ट्री पासून आलेला रे तुमच्या डोळ्यात घुसला, तर मग काय दिसणार? झाड दिसणार. त्याच्यामध्ये झाडापासून आलेला रे तुमच्या डोळ्यात घुसला तर तुम्हाला काय दिसणार? झाड दिसणार. पण डोळ्याला कशी सवय आहे? डोळ्याला सवय आहे की स्ट्रेट लाईन मध्येच त्याला इमेज करायची असते. डोळ्याला सवय कशी आहे? डोळ्याला वाटते की रे स्ट्रेट लाईन मध्ये झाला, पण डोळ्याला असं फील होते की रे इकडून आला. ऍक्च्युली तर रे असा आला झाडापासून, पण डोळ्याला काय फील होते की रे असा स्ट्रेट लाईन मधून इकडून खालून कुठून तरी आला. मग इथं असं खाली झाड आहे असं वाटतं त्याला. डोळ्याला काय वाटतं? असं ठीक आहे. डोळ्याला काय फील होते? रे खालून कुठून तरी आला. ऍक्च्युली तर आलाय वरूनच, पण डोळ्याला वाटते असा खालून स्ट्रेट लाईन मध्ये आला. डोळ्याला असंच नेहमी फील होत असते की रे स्ट्रेट लाईन मध्ये आला. डोळ्याला फील होते की रे इथून आला. पण झाड दिसतंय आपल्याला, झाड दिसतंय, पण पुढे दिसतंय उलट झाड दिसतंय. आपल्याला झाड दिसतंय पण उलट झाड दिसतंय. आणि काय होतंय? इथली जमीन चमकल्यासारखी वाटते. आपल्याला झाड दिसतंय पण उलट झाड दिसतंय, आणि इथली जमीन चमकल्यासारखी दिसते, म्हणजे इथं पाणी असल्यासारखं वाटतं, आणि या पाण्यात त्या झाडाची इमेज दिसते असं वाटतंय आपल्याला. इथली जमीन काय वाटते? चमकल्यासारखी वाटते, आणि या झाडाची इथल्या पाण्यामध्ये इमेज दिसते. या झाडाची इथल्या पाण्यामध्ये काय दिसते? मग इमेज दिसते. झाडाची इमेज दिसाली म्हणजे इथं पाणी असावं, पाणी असावं असं वाटतं आपल्याला. दिस इज कॉल्ड मिराज. याला काय बोलते? मिराज. उलट दिसते झाड, झाड उलट दिसते. दिस इज कॉल्ड मिराज. हा, झाड उलट दिसण्याचा प्रकार काय मला कधी झाड दिसला नाही. रस्त्यावरून मी जात असताना, रोडवरून जात असताना झाड मला काही कधी उलट दिसलं नाही. पण पाणी दिसतंय, पाणी दिसते. पाणी दिसते म्हणजे काय? क्लाउड्स असतात का? क्लाउड्सची इमेज दिसते त्याच्यात. पाणी दिसते म्हणजे काय होते? झाडाची इमेज, इथं झाडाची इमेज दाखवलो आपण, पण क्लाउड्सची इमेज दिसते आपल्याला. ते क्लाउड्स असते.
याच्यावर जी पाणी पाणी दिसते रस्त्यावर ते कुणाची इमेज आहे, क्लाउड्सची इमेज आहे. मग तिथं पाणी असल्यासारखं वाटतंय आणि त्याच्यात जे दिसते आपल्याला ते कोण आहे, क्लाउडची इमेज दिसत असते. तर बा काय डाऊट काय काय आले एकदा बघतो मी. सागराम कुछ अंडरस्टैंड नहीं हुआ, वापस एक बार डाउट बोल, नीचे क्या ऊपर क्या बोल रहा है. ठीक आहे. परत मी एकदा एक्सप्लेन करतो, तुम्हाला काय अंडरस्टँड होते का बा. परत मी एकदा एक्सप्लेन करतो, तुम्हाला अंडरस्टँड होते का बा. आज इतकाच पार्ट बघूया, आज आणखी काय बघायचं यालाच बघूया. विराज चलो चला बा मी परत एकदा रिपीट करतो, व्यवस्थित बघा. परत एकदा रिपीट करतो, व्यवस्थित बघा. एक मिनिट है. चलो चलो एक इंपॉर्टेंट मैसेज पाठवला होता, विसरला असता म्हणून पाठवला. चलो देखो क्या है, देखो बघा कसं कसं आहे. in summers floor ground is at more temperature compared to air. In summers ground is at more temperature compared to air. त्याच्यामुळे काय झालं, ground is at more temperature and air is at lower temperature compared to ground. Because of hot ground, air, because of hot ground, air which is near ground is very hot. Ground is very hot, therefore air which is near ground, that is very hot. सगळ्यात hottest air इथं असणार, सर्वात hottest air इथं असणार. Temperature is very high near the ground. एअरचं काय असते, टेम्परेचर इतकं सगळ्यात जास्त, कारण हे गरम आहे याच्यामुळे हे गरम झालं. टेम्परेचर इज व्हेरी हाय ऑफ द एअर विच इज व्हेरी नियर टू द ग्राउंड. याच्यापेक्षा याचं टेम्परेचर कमी, याचं टेम्परेचर कमी, याच्यापेक्षा टेम्परेचर कमी, याच्यापेक्षा टेम्परेचर कमी. सो ऍज वी गो इन अपवर्ड डायरेक्शन टेम्परेचर डिक्रीजेस. सो ऍज वी गो इन अपवर्ड डायरेक्शन टेम्परेचर डिक्रीजेस. वर जाताना टेम्परेचर कमी, टेम्परेचर कमी म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त होते. Temperature decreases means refractive index increases, but this refractive index of this air least, refractive index of this air more than this. याच्यापेक्षा याचा more, याच्यापेक्षा याचा more, याच्यापेक्षा याचा more. As we go in upward direction, refractive index increases. As we go upward, refractive index increases. ठीक है.
मग या झाडापासून इथं रे निघाला. ओके, वन रे कम्स फ्रॉम दिस ट्री असा. But this layer has more refractive index, this has less refractive index. Less refractive index more. बघा समजलं आता, less refractive index more. कमी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मध्ये गेला तर रे कसं जाते, अवे फ्रॉम नॉर्मल. कमी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मध्ये रे आला तर ते कसं जाते, अवे फ्रॉम नॉर्मल. बघितलं ना काल आपण, समजा इथं अशी काच आहे, ग्लास आहे, मग ग्लास मधून रे बाहेर येत असताना कसं जाते, ग्लास मधून बाहेर येत असताना सरळ जात नाही, अवे फ्रॉम नॉर्मल जाते. नॉर्मल पासून दूर, ते नॉर्मल पासून दूर जाते. ग्लास मधून रे बाहेर पडत असताना आपण काढले डायग्राम, ग्लास मधून रे बाहेर पडत असताना इट गोज अवे फ्रॉम द नॉर्मल. मग कमी मोर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मधून कमी मध्ये घुसत असताना, when ray enters from more refractive index to less refractive index, it goes away from the normal. ray goes away from the normal. पण रे असा सरळ गेला असता, ते झाडापासून रे आलेला असा सरळ डॉटेड लाईन आला असता, पण असा येत नाही, नॉर्मल पासून दूर जाते. पण नॉर्मल पासून दूर रे असा होता, रे असा होता, एक रिफ्रॅक्शन झालं की थोडा टर्न झाला, आणखीन एक रिफ्रॅक्शन झालं की आणखीन थोडा टर्न झाला. मग एक ठराविक टाइम नंतर काय होते, ते असा टर्न मारते. ठराविक टाइम नंतर इथून रिफ्लेक्ट मारते. थोडा वेळ झाला, त्याला थोडा अँगल बरोबर झाला, बसला अँगल, इथला अँगल बरोबर बसायला लागते. अँगल बरोबर बसला की मग ते टर्न मारते, रिफ्लेक्ट मारणार. रिफ्लेक्ट कसं मारणार, चॅप्टरच्या शेवटी बघू. मग टोटल इंटरनल रिफ्लेक्शन इथून टर्न मारणार, थोडा 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 टर्न मारला, थोडा टर्न मारला, इथं कम्प्लीटच टर्न मारला. दिस इज कॉल्ड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. एक परफेक्ट अँगल बसला की ते टर्न मारत असते. पण रे कुठून आल्यासारखं वाटणार, रे हॅज ऍक्च्युअली कम फ्रॉम द ट्री. दिस रे हॅज ऍक्च्युअली कम फ्रॉम द ट्री. पण या ऑब्झर्व्हरला काय वाटते, ऑब्झर्व्हर फील्स दॅट रे हॅज कम फ्रॉम दिस ट्री. ऑब्झर्व्हर फील्स दॅट रे ट्रॅव्हल्स इन स्ट्रेट लाईन. ऑब्झर्व्हरला वाटते रे सरळच ट्रॅव्हल करते, वाकडा ट्रॅव्हल करत नाही. पण रे इकडून आल्यासारखं वाटते. मग इथं काय वाटायला लागते, इथं झाड आहे खाली वाटायला लागते. आणि हे जमिनीवर हा भाग जे आहे, इथं जमीन आहे ना, इथं फ्लोअर आहे ना, मग इथं पाणी असल्यासारखं वाटते. हे अर्थ इथं आहे ना, हे अर्थ. मग खाली पाणी कसं दिसणार, जमिनीच्या, जमिनीवरच तर पाणी दिसणार आपल्याला. खाली जमिनीच्या पाणी कधी दिसते, दिसत नाही ना. पण डोळ्यांना काय फील होते, वॉटर इज प्रेझेंट ओव्हर हिअर. डोळ्याला फील होते वॉटर इज प्रेझेंट ओव्हर हिअर. मग इथं आपल्याला मिराज दिसते, हे मिराज दिसते. आणि ह्या मिराज मध्ये याचं उलटी इमेज दिसते. या मिराज मध्ये याची उलटी इमेज दिसते. आपल्याला रस्त्यावरून जाताना झाडं उलटी दिसली नाहीत मला तर कधी, तुम्हाला दिसले असतील तर बघा, चेक करा, लक्ष देऊन बघा, कदाचित दिसतील. क्लाउड्स आपल्याला दिसते, क्लाउड्स पासून रे आला असा, आणि क्लाउड्सचं इमेज दिसते. म्हणजे पाणी पाणी दिसते का, त्या क्लाउड्सचं किंवा स्कायची इमेज दिसते. आता ही झाडाची इमेज दाखवली आपण, पण क्लाउड्सची इमेज दिसते आपल्याला. पाणी कुठल्या कलरचं दिसते बघा, त्या रस्त्यावरचं पाणी ब्ल्यू ब्ल्यू कलरचं वगैरे दिसत तुम्हाला, ब्ल्यू किंवा स्काय जे व्हाईट कलर आहे, ढग असतील तर व्हाईट कलर दिसत. चलो आता क्लिअर आहे का सर्वांना. याचा एक स्क्रीनशॉट फोटो काढून घ्या, याचा एक फोटो काढून घ्या. डायग्राम काय काढता येणार नाही तुम्हाला. इथं काय झालंय, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आणि इथं काय होतंय, इथं काय होतंय, रे गोज अवे फ्रॉम नॉर्मल. इथं काय होतंय, रे गोज अवे फ्रॉम नॉर्मल. प्रत्येक ठिकाणी रे थोडं नॉर्मल पासून दूर. चला याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या, त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. काय डाऊट्स आलेत का बघा, डाऊट्स असतील तर विचारा काय. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डेन्सर मीडियम हाय बोलता येते आपल्याला. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डेन्सर एअर इज हाय असं बोलता येते. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डेन्सर एअर इज हाय. काही एखाद्या मटेरियलला वेगळं पण असू शकते, पण मोस्ट ऑफ द मटेरियलला असंच असते, डेन्सिटी जास्त, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त. विंटर मध्ये असलं काय होत नाही आपल्याकडे. विंटर मध्ये हे असला इफेक्ट काय इंडियामध्ये दिसत नाही. कोल्ड कंट्रीज मध्ये एक इफेक्ट दिसते, त्याला लूमिंग बोलते, LOOMING. विंटर मध्ये कोल्ड कंट्रीज मध्ये दिसते, पण ते कुठे दिसणार, कॅनडा मध्ये दिसणार. ओके, एकदम कोल्ड कंट्रीज मध्ये दिसणार विंटर मध्ये. मनाली मध्ये दिसू शकते, कोल्ड पार्ट आहे ना ते,
शिमला मनाली इकडे दिसू शकते, जम्मू मध्ये दिसू शकते, कोल्ड विंटर मध्ये त्याला लुमिंग बोलतात, ते वेगळं आहे. आपल्या इकडे काय विंटर मध्ये होत नाही, समर मध्ये दिसणार असं. विंटर मध्ये असलं उलट सुलट काय दिसत नाही. आपल्याकडे विंटरच एवढा स्ट्रॉंग नाही आहे, त्यामुळे ते काय नॉर्मल विंटर आहे. चलो क्लिअर काय पाहणं सर्व, काय डाऊट असले तर विचारायचं. क्लिअर का मला कमेंट करून नका. क्लिअर आहे का सगळं? फोटो काढून घ्यायचा, अशी डायग्राम तुम्हाला त्याला काढता येणार नाही चांगली, फोटो काढून घ्यायचा. चलो क्लियर सबको? ठीक है, ओके. मग आज साठी बस झालं मिराज, आज साठी मिराज बस झालं. नेक्स्ट टाइमला काय बघायचं? ट्विंकलिंग ऑफ स्टार्स. नेक्स्ट टाइम आता कधी? मंडेला. नेक्स्ट टाइम कधी? मंडेला. उद्या सॅटरडे ऑफ आहे बरोबर ना, आता मंडेला, संडे तर ऑफच आहे. मंडेला आपण बघू काय? ट्विंकलिंग ऑफ स्टार्स, तारे कसे चमचमतात ते आपण बघू मंडेला. ठीक आहे, चलो आज साठी बस झाली इतकं.